चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. माणसाजवळ असलेल्या लौकिक शक्तींच्यापैकी शब्दशक्तीचा परिचय गेल्या वेळेला आपण करून घेत होतो आणि तिचा यथायोग्य वापर म्हणजे मौन असा आपण या स्वरूपात मौनाकडे पाहावं असं आपल्याला विनंती केली की गप्प बसणं म्हणजे मौन असं सामान्य व्याख्याप्रमाणे न समजता यथायोग्य वापर म्हणजे मौन असं आपण पाहिलं. आता आज आपल्या डोळ्यासमोर जे आहे नामापेक्षा काही मोठं, काही हवंसं किंवा करावंसं वाटणं हे वृत्ती गुंतण्याचं लक्षण समजून सावध राहा. तसं हे म्हणणं स्पष्ट आहे, कळण्यासारखं आहे, त्यामुळे वेळ कमी दिला तरी चालेल असं वाटतं. फक्त पहिली पार्श्वभूमी लक्षात ठेवू की हे कोणासाठी आहे. एकदा अरविंदांच्या आश्रमातल्या शिष्या माताजी म्हणाल्या होत्या, आपल्याला आठवत असेल की काही वेळेला काही उपदेश हे त्या माणसासाठी केलेले असतात. तो टिपून ठेवतो आणि तो सर्वांना तो वाटतो. अशा वेळेला काही वेळेला त्याची जी व्यक्तिशः उपयुक्तता असते ती सार्वत्रिक घेतली गेली तर ती तशी लागू असेलच असं सांगता येत नाही. उपदेशांच्या शब्दांना हा खूप मोठा अर्थ असला आणि ते जरी वजनदार असले, अनुभवाने खरे ठरणारे असले, तरी व्यक्तीची परिस्थिती, व्यक्तीचं वय, त्याचे प्रश्न अशा कसल्या तरी संदर्भात काही वेळेला काही सांगितलेलं असतं. तसं हे जे वाक्य सांगितलेलं आहे ते वचन अशाच्या संदर्भात आहे की जे नाम घेणारे आहेत. मुळात नाम घेणारे तरी निदान पाहिजे, परमेश्वराचं नाव घेण्याची तरी त्याची इच्छा आहे एवढं तरी पाहिजे. त्यानंतर म्हणजे त्या संदर्भातले मग अनुग्रहित असतील किंवा काय कुठलं तरी नाम मनाने विचार करून ठरवलेले असतील, वाळकरी असतील, काय कुठल्या तरी परमार्थाच्या नामाच्या दृष्टीनं ज्यांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे असे लोक असतील, असे गृहीत धरून हे नामापेक्षा काही मोठं वगैरे म्हटलेलं आहे. दुसऱ्या एखाद्या मार्गाने जाणारा माणूस असेल तर त्याला असंच्या असं हे लागू असेल असं नाही. तर हे त्याचं त्याला तसंच्या तसं लागू असेल असं नाही. त्याच्या पण कदाचित किंवा थोडा मार्ग कदाचित वेगळा असेल. आता त्याची दुसरी बाजू पण म्हणजे सांगायची हे मूळ अर्थाकडे बघण्यापूर्वी ती अशासाठी की उदाहरणार्थ विद्यार्थी आहे, तर विद्यार्थ्याला नामापेक्षा काही मोठं हवंसं आणि करावंसं वाटणं ही वृत्ती गुंतण्याचं लक्षण आहे. म्हणून जर त्यांनी अभ्यास सोडून दिला तर आपल्याला नाही चालणार आणि ते बरोबर पण नाही आणि अभिप्रेतही नाही असं सांगण्यात असं अभिप्रेतच नाही. म्हणजे अभ्यासापेक्षा काहीतरी माझी वृत्ती आता अभ्यासात गुंतायला लागली, अभ्यासाकडे क्लासमध्ये वगैरे अशी काय त्याचं काय विषय असेल त्याच्यात, तर हे काही चांगलं लक्षण नाही. त्यामुळे आपण हे सोडून द्यावं वगैरे तर असलं काही नाहीये. त्याचे जे काम आहे ते गृहीत धरलेले विद्यार्थ्याचं काम आहे, तर अभ्यास करणं हे त्याची सर्वप्रथम कर्तव्य असं गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे त्याचं ते काम आहे. म्हणजे कोणाच्या संदर्भात काय सांगितलंय नेहमी समजून घेऊन पुढे जावं लागतं असं मी म्हणतो ते एवढ्यासाठी की याही बाबतीत असं आहे. किंवा एखादा मनुष्य असा असेल की विशिष्ट आता जसं सांगितलं वयाचं आहे, तसं एखादा बेकार आहे मनुष्य, समजा नोकरी शोधतोय शिकत मला, तर त्याच्या दृष्टीने आपण कल्पना केली तर त्याचे नोकरीचे प्रयत्न उदाहरणार्थ, तर हे त्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं पहिलं जीवतून करण्याचं असं कर्तव्य असेल. कारण त्याला स्वावलंबी व्हायचंय ना. म्हणजे विद्यार्थ्याला जसं त्याच्या अभ्यासात पुढे जायचं आहे, त्याच्या अभ्यासातला काय त्याचा जो उच्च ध्येय आहे ते गाठायचं आहे आणि ते आवश्यक आहे त्याच्या त्या म्हणजे आपल्या गीतेच्या भाषेमध्ये स्वधर्म आहे तो त्याचा, तर तसं त्याच्या स्वधर्माला अनुकूल जे आहे ते काम हे त्याचं कामच आहे. तेव्हा अशा तऱ्हेने एखादा नोकरीच्या व्यापात माणूस आहे तर त्याचा अभ्यास हे प्रथम कर्तव्य असेल त्याचा, किंवा त्यासाठी लागणारे प्रयत्न हे त्याचं प्रथम कर्तव्य असेल. तेव्हा अशा वेळेला काही मोठं हवंसं करावंसं असे जे शब्द वापरले ते जसेच्या तसे आपण घेऊ नये अशी मी आपल्याला प्रार्थना करेन.
अविवाहित मनुष्य असला तर विवाहित होणं हे सुद्धा त्याचं कर्तव्य नाही. प्रयत्न त्यांनी करावे किंवा इतरांनी करावे, त्याच्यासाठी काय असतील ते योग्य ते. शेवटी असं आहे, नावापेक्षा काही न मोठं वाटण्यासाठी अविवाहित राहणं ही फार मोठी चुकून जन्मात एखाद्याच्या वाट्याला येणारी अवस्था आहे. तेव्हा असलं की आपण भ्रमात न राहता शांतपणे आपले काय प्रयत्न असतील ते अलीकडे स्वतःच करतात बरेच वेळ, त्यामुळे फारसा प्रयत्न करावे लागत नाही. जर करावे लागतच असेल तर मोठ्याने करावेत. तर ते जे काय काम आहे म्हणजे हवंसं मोठं करावंसं वाटणं हे जे पुढचे सगळे वृत्ती गुंतण्यासंबंधी आहे, तर इथे वृत्ती गुंतण्याची गरज कोणती आहे आणि कोणासाठी कोणती आहे हे समजून घेऊन पुढचं हे काम आहे. आता समजून घेताना विद्यार्थी समजून घेतला उदाहरण म्हणून आपण केवळ, किंवा एखादा बेकार मनुष्य समजून घेतला, नोकरीच्या शोधात असलेला मनुष्य समजून घेतला, किंवा विवाहित मनुष्य समजून घेतला, असं प्रत्येक ठिकाणी त्याच्या त्याच्या कामाच्या संदर्भातलं ते आहे, ते त्याचं आद्य कर्तव्य आहे. आता हेच अगदी थोडं पुढे चालवलं तरी सुद्धा आपापल्या ठिकाणी आपापली जी कर्तव्य आहे ती सुद्धा आपल्या दृष्टीने महत्वाचीच आहे. म्हणजे नाम त्या संदर्भात बोलत नाहीये, हे वाक्य त्या संदर्भात बोलत नाही. एखादा घरातला मनुष्य आहे तर त्याचं घरातलं काही ग्रह कर्तव्य आहे, तर अशा वेळेला कर्तव्य बाजूला ठेवून सकाळी उठून जपाला बसायची काही गरज नाही, केर काढायची गरज जास्त आहे. असं आपण जर पुढे नेलं आणखी थोडं थोडं तर आपल्या लक्षात येईल की हे वाक्य तसंच आपण नाही विचारायचंय, विचार करायचंय. म्हणून तो चिंतनाची गरज लागते. चिंतन एवढ्यासाठी पाहिजे की त्याचं कर्तव्य काय आहे. या वेळेला सकाळी उठून तो जर जपाला बसला आणि घराचा केर पडलेला आहे, तो 10 वाजले झाले की घरातला केर नाही निघाला, तर मग अशा वेळेला त्याचं कर्तव्य राहील की केर काढून घेईन पहिल्यांदा. म्हणजे जे काही त्याचं जे असेल ते ऑफिसमध्ये त्याचं काम आहे तर त्याचं प्रामाणिकपणे ते काम करणं, अशा वेळेला बाळ घेऊन जपाला बसणं ह्यामध्ये फरक आहे काहीतरी. तर तो समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. तो समजून घ्यावा आणि मग याकडे बघावं. आता यातून जे बाहेर पडले या सगळ्या कर्तव्यातून, त्यांच्या बाबतीतला प्रश्न मात्र इथं ह्या वाक्यामध्ये विचारात घेतलेला आहे. वृत्ती गुंतण्याचं लक्षण याचा अर्थ की मनाची विशेष त्याकडे ओढ किंवा हालचाल असणं. वृत्ती गुंतली, वृत्ती म्हणजे मनाची हालचाल ना, आपल्या त्या संकल्पांची, वासनांची, इच्छांची हालचाल, तर ती वृत्ती झाली ना आपली, तर ती गुंतली असं लक्षण ओळखायला हरकत नाही. ते कुठे गुंतली म्हणजे कशाच्या बाबतीत आपल्याला सावध राहायला हवं, तर नामापेक्षा काहीतरी मोठं हवंसं आणि करावंसं. या 3 गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या माणसाच्या 3 महत्वाच्या व्यवहाराच्या मागे असलेल्या प्रेरणा दाखवतात, म्हणून हे 3 शब्द वापरलेले आहेत. एक, व्यवहाराचं त्याच्या मागे असलेलं मूल्य दाखवतं. दुसरं, व्यवहार करण्याची इच्छा दाखवतं. आणि तिसरं, कर्म दाखवतं, कृती. हे 3 शब्द आहेत इथे. मोठं वाटणं याचाच अर्थ मूल्य केलेलं आहे, ते मूल्य जास्त वाटतंय म्हणून ती गोष्ट हवीशी वाटते, म्हणजे इच्छा निर्माण होते. आणि तिसरी गोष्ट कराविषयी वाटते, म्हणजे ती कृती प्रत्यक्ष काय जे त्याच्यासाठी कर्म असेल ते करावं असं वाटतं. असं होतं हे नामापेक्षा काहीतरी मोठं वाटायला लागलं की सावध राहण्याचं लक्षण असतं. आता जे या पातळीवर नाम घेत आहेत त्यांच्या संदर्भात मात्र हे लागू आहे. जी मगाशी सगळी एक्सेप्शन सांगितली ती बाजूला ठेवली. आता नाम घेणारे लोक आहेत, अनेक वेळा निवृत्त मनुष्य उदाहरणार्थ, तर त्याच्यावर काही थोड्याशा इकडे तिथे छुटपुट जबाबदाऱ्या काहीतरी असतात. यापेक्षा त्याच्यामध्ये काही नाहीये. व्यवहाराने विचार केला काय असं ठीक आहे, काही आता मगाशी सांगितलं त्यापैकी काही जबाबदाऱ्या असतील तर ठीक आहे, पण ते सोडलं तर त्याचा राहिलेला वेळ जर समजा दुसऱ्या कुठल्या कामात नामाच्या व्यतिरिक्त जात असेल तर ती वृत्ती गुंतण्याचं लक्षण समजून सावध राहा. वृत्ती गुंतण्याचं लक्षण दुसरं कुठले तरी, आणि ते सुद्धा कसं आहे की ते मोठं वाटत असेल तर, ते हवंसं वाटत असेल तर, ते करावंसं वाटत असेल तर, म्हणजे कधी ते मोठं व्हॅल्युएशन त्याचं व्हायचं आहे, मोठं आहे ते. म्हणजे समजा एखादं काय कोणतंही कार्य असेल तर ते करावंसं वाटत असेल, ते नामापेक्षा जास्त करावंसं वाटायला लागलं की वृत्ती गुंतली समजायचं. नामाच्या बरोबरीनं पूरक कार्य सुद्धा खूप करावी लागतात, तेही मान्य आहे की त्याच्याबरोबर वाचन करायचं बरोबर, तर वाचन करावं ते नामाला पूरक आहे की समजून घ्यावं म्हणून वाचन केलं, संत चरित्राचं वाचन केलं एखाद्या, किंवा एखाद्या सत्पुरुषांच्या ग्रंथाचं वाचन केलं. आता ते तर गरजेचं आहे आपल्याला, याला ते नामाला वृत्त प्रवृत्त करतं की नाम घ्या, नामस्मरणाचा समास वाचला की असं वाटतं की बस आता कोणत्याही वेळी कधी कुणी कुठेही नाम घ्यायला हरकत नाही अशी त्यामुळे प्रवृत्ती होते. तर हे वचन आता पूरकच आहे. पण आता मला ज्याची आवश्यकता नाही, ज्यात माझं रंजन होतं, ज्यामध्ये मी बाजूला जातो, अशा तऱ्हेचं वाचन समजा जर वाचावंसं किंवा करावंसं वाटायला लागलं तर याचाच अर्थ आपल्याला ते नामापेक्षा आता मोठं झालं. म्हणजे जे आपल्या व्यवहारामध्ये होतं त्यांना आता नवीन मित्र मिळाले, ते आता आमच्यापेक्षा मोठे झाले त्यांना, त्यामुळे आता ते तिकडे असतात काय आपल्या व्यवहारात नाही होते. नंतर नाही का मुलाला ती
जाऊ दे कशाला तपशिलात जरा. आधी जी आई मोठी वाटत असते ती नंतर बायको मोठी वाटायला लागते, व्हॅल्युएशन बदललं. त्यामुळं तिथे जशी माणसांची व्हॅल्युएशन बदलतात तशी नाम आणि त्याच्या बरोबरीनं करायच्या गोष्टी याची व्हॅल्युएशन बदलतात. ती व्हॅल्युएशन बदलली की घोटाळा होतो. कारण इथं नाम सर्वात मोठ्या व्हॅल्यू असलेली गोष्ट आहे. त्याला नाम घ्यायचंय त्याच्या दृष्टीनं सर्वात मोठी व्हॅल्यू, सर्वात मोठं मूल्य त्याला आहे. त्यामुळे सर्वात मोठं नाम आहे हे लक्षात ठेवलं की दुसरं त्याच्यापेक्षा कमीच आहे. करायचीच वेळ आली तर ठीक आहे, नावाच्या खाली स्वतः काही नाम घेत राहत नाही असं कोणी माणूस किंवा कायम आपला अखंड नामात आहे वगैरे, तर ते आपलं नमस्कार आपण आधीच सांगितलं की असं कोणी राहणाऱ्या स्थितीत असेल तर उत्तमच गोष्ट आहे. पण अशा स्थितीत सर्वसाधारण मनुष्य राहत नाही. त्याला आनंदाकडे जर जायचं असेल तर त्याला नामाशिवाय साधन नाहीये. म्हणून त्याच्याजवळ दुसरं एखादं साधन असेल किंवा नामाला पूरक काही साधन असेल तर ते त्याने अवश्य करावं. आपण आता वृत्त्यंतराचा प्रयोग केला तो नामाला पूरक म्हणून केला, कारण नामाला वेळ कमी पडतो. मग आपल्या इतर ठिकाणी गुंतण्याच्या जागा शोधा हा त्याचा प्रयोगच आहे. हे तेच होते वृत्तीचं, तेच सांगितलं की वृत्तीची गुंतण्याची जागा आहे की एक गप्पा मारण्याची जागा आहे. सकाळी उठून असं वाटतं की कोणाकडे तर जाऊन बसावं, संध्याकाळी असं वाटतं कोणाकडे जाऊन बसावं, 1-2 तास गप्पा मारा आणि यावं. आता ते दोघांनाही कदाचित दुर्बोधवी असेल, बाकीच्यांना असेल का नाही माहित नाही घरच्यांना, पण त्या दोघांनाही कदाचित ते दुर्बोधवी असेल. पण नामापेक्षा ते मोठं झालं कारण वेळ नामाचा गेला. ज्याला नामाच्या मार्गाने भगवंताकडे जायचं आहे त्याच्या दृष्टीने ते वृत्ती गुंतण्याचं साधन झालं. कारण वेळ झाली की त्याला तिकडे जावं असं वाटतं. याचाच अर्थ असा आहे की ते नामापेक्षा मोठं साधन झालेले हे ओळखता यावं आपल्याला. काही काही वेळेला ते निरुपद्रवी असेल, काही वेळेला ते करमणूक करणार असेल, ते मनोरंजन करणार असेल. मला सांगा, वेळेला माणसाला मी बघतो त्या ह्याची सिरियलची वेळ झाली मालिकेची की अस्वस्थ, त्याला असं समोर जर गप्पा मारत बसलं असं असं वाटतं की आता हा गेला तर बरं होईल, गेला तर समोर लावू की नको त्यांच्या चित्ताची अस्वस्थता निर्माण होती. म्हणजे आमच्याकडे परवा पाहुणे आले होते, ते म्हणले अलीकडे मालिकाग्रस्त लोक आहेत. म्हणलं हो, गोष्ट खरी आपण म्हणजे कोणाकडे जायचं सुद्धा नको वाटते. म्हणजे त्या वेळा ज्या आहेत काही विशिष्ट अशा, काय प्राईम टाइम म्हणतात ना अलीकडे, त्याला काय म्हणतात, काही इंग्रजी कळत नाही एवढं यातलं. पण हे जे काय आहे त्यावेळेस कुणाकडे जायचं म्हणजे भीती वाटते. याचाच अर्थ असा आहे की नामापेक्षा किती मोठी गोष्ट तयार झाल्या. नामापेक्षा गोष्ट निर्माण मोठी जगात झाली तर जगात महद आश्चर्य घडेल. नामापेक्षा मोठी गोष्ट जगामध्ये निर्माण झाली असेल की जी तुमचं कल्याण करू शकत असेल, ती तुमचं अकल्याण नाही, घोटाळा नाही, सर्वनाश करणारी वस्तू अजून किती निर्माण होईल जगामध्ये, पण तुमचा उद्धार करणारी गोष्ट नामाशिवाय दुसरी निर्माण होणार नाही. होतच असेल तर त्याला पूरक असेल, वाचन असेल तर त्याला पूरक असेल, आपण प्रयोग केला तर त्याला पूरक असेल, त्यासाठी असणार असेल, ते त्याला तारणार असेल, कल्याण करणार असेल. पण नामाच्या व्यतिरिक्त आपल्याला तिथे नेणारी गोष्ट जर दुसरी कुठली नाही, आनंदाकडे नेणारी दुसरी जर गोष्ट कुठली नाही, तर त्याच्यापेक्षा हे जे काय निर्माण झाले हे कोण? मग ती मालिका आहे का, माझा टीव्ही आहे का, माझ्या गप्पा आहेत का, जुन्या आठवणी आहेत का, फोन करून एकमेकांना बोलणं आहे का, बोलावून घेणं आहे का, मी येऊ का म्हणून विचारणं आहे का, काय आहे त्याचं, काय असेल ते छंद फंद सगळं जे असेल ते काय, सगळ्याचा उच्चार करायचं कारण नाही. ते नामापेक्षा मोठं झालं आहे. याचाच अर्थ आपली वृत्ती तिथे गुंतली केव्हा समजायची की जर दोन्हीच्या वेळा एकत्र आल्या तर काय बाजूला करायला तयार आहे. तर आता एवढी सिरियल बघू आणि मग जेवू हे जसं आपण म्हणू, किंवा हे झाल्यावर मग आपण जप करू असं म्हणू, तर त्यावेळेला ते गुंतलं. म्हणजे काय महत्वाचं ते व्हॅल्युएशन ठरलं. ते हवंसं वाटतं, डिझायर निर्माण झालेली आहे, इच्छा निर्माण झालेली आहे आणि ती माणसाला पुढे कराविषयी म्हणजे कर्मात रूपांतर होतं. तिचं व्हॅल्युएशन जास्त झालं कुठल्याही गोष्टीचं यातल्या, ते जास्त झालं असेल तर ते आपली तासभर करमणूक करू शकेल, आपल्याला कदाचित जगाची माहिती देऊ शकेल. आज आता जगाच्या माहिती काय, त्या माहितीने आपल्यात फरक पडला मला काय माहिती नाही. तोच एकदा माहिती करून दिला असतं त्या माहितीत तो बरं झालं असतं. जगात काय फरक पडला, माहिती तर देतातच आहे, पण ती कळून काय फरक पडला याची थोडी माहिती देणारे एखादं चॅनल आता ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. माहिती देणारी चॅनल खूप सारी, ती माहिती बघून लोकांच्यात जे फरक पडले आहेत ते फार आदर्श स्वरूपाचे आहेत. आणि त्यामुळे आता एवढा विकास झाला, एवढी माणसं निर्धाराची निर्माण झाली, एवढे हुतात्मे निर्माण झाले. असं जर काही निर्माण होणार असेल तर त्याचं पण एखादी काहीतरी असावं की ज्याच्यावर हे कळेल. बाकीच्यांची चर्चेचाच वेळ दिला नुसता, यापेक्षा तरुण काही निष्पन्न झालं नाही. जे सकाळी बघितलं तेच पुन्हा 11 वाजता बघितलं, तेच माणसं 2 वाजता बघतात, तेच 6 वाजता बघतात, तेच 7 वाजता बघतात. काय कळत नावापेक्षा काय वृत्ती गुंतण्याचं आणखी उदाहरणाचा
5 वेळा दिवसातून बातम्या बघितल्या तर माणसाचं समाधान होत नाही. आणि मग त्यातल्या त्यात म्हणणार मनुष्य काय म्हणतो, मी फक्त बातम्या बघतो. आता तो फक्त बातम्या किती वेळा बघता असं मी विचारतो. फक्त बातम्या बघता ही चांगली वाटते. जगाचं ज्ञान माणसाला पाहिजे. सकाळी उठून दारात पेपर पडला तर बाहेर बाबा आज बंद आहे त्यामुळे आज दूध मिळणार नाही, आज बाहेर बस बंद आहे, काय रिक्षा बंद आहे, याची गरज आहे की नाही माणसाला. म्हणून म्हणलं सुरुवातीला व्यवहार जिथे आहे तिथे मान्य आहे, पण जिथे व्यवहाराचा संबंध नाही तिथे मी ते कशासाठी आणि किती वेळा पाहणार आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. त्यांनी म्हणजे एकाच माध्यमाचं असं आहे नाही, असं सर्व माध्यमांचं सर्वत्र चालू आहे. मग ते म्हणजे अगदी क्रमाने म्हणजे घरदार, नोकऱ्या, प्रवास, म्हणजे यादी काढावी तेवढी थोडी आहे. मित्रपरिवार, नंतर इतर काय वाचन, करमणुकी, खाणं खरेद्या, दागिने, पैसा, वेळ, केवढी मोठी यादी सर्व आपल्याला. प्रत्येक एक यादी घ्यायची, त्यातली एखादी वस्तू नामाच्या आड आली तर काय करणार ठरवायचं. तर खरेदीच काय होतं, दुकानाची वेळ असते त्यामुळे वेळेतच गेलं पाहिजे. त्यामुळे असं करू, आल्यानंतर जप करू असं होतं. वस्तू अशी नाहीये एवढी जगामध्ये की जी अगदी आजच मिळणार आहे खरं सांगायचं. पण नाम ही वस्तू आज घेतली तरच, कारण उद्धाराच्याकडे एक पाऊल का होईना पण पुढे घेऊन गेली. उद्या कदाचित मी नसलो तर एक पाऊल पुढे राहून जाईल, वस्तू तिथंच राहील. वस्तू घरात आणून काय फरक पडणार नाही, मी एक पाऊल पुढे नाही जाणार. त्यामुळे अशी गरजेची वस्तू आहे का की ज्यामुळे आज माझं एक पाऊल परमार्थात काय, देवात काय, आनंदात काय कुठेतरी पुढे पडलं, अशा तऱ्हेची वस्तू आहे का तर नाही. मग ती मी उद्या घेईन. माझी आज जपाची वेळ आहे मी जप करेन. नामाची संबंध आहे ना, मग नामाशी माझ्या व्यवहाराचा मला संबंध जमून बघायचा आहे. आणि त्यात जर ते मोठं हवंसं आणि करावंसं वाटायला लागलं, त्यातही सगळ्यामध्ये मग आधी काय जे असेल ते जे 2 समोर गोष्टी आल्या त्यातलं आधी, तर त्यात जर ते आधी करावंसं वाटत असेल तर वृत्ती गुंतण्याचं लक्षण समजा. वृत्ती गुंतलेली एवढं कळलं तरी खूप चालेल. कदाचित चपला काढून परत आत येईल, शक्यता आहे. असं होतं माणसाचं की जावा असं वाटतं, एकदा चक्कर टाकून येऊयात, बरेच दिवसात भेटले नाही, कसं कसं काय काय घडलं वगैरे सगळं विचारून घेऊया. मध्ये गावाला जाऊन आले, गावाला तेच जाऊन आले, त्यांनी 15 दिवस घालवलेले त्यात आले. आता आपण 2 आणि 2 तास त्यांचे आणि आपले घालवणार त्याच्यावर, हो की नाही. काय बरं तसं निकडीचं त्यांनाही नाही तर तेच आले असते इथे, हो की नाही. समजा जर इतकं निकडीचं असतं की जेव्हा तिथे काहीतरी असं महत्वाचं घडलेलं आहे ते तुम्हाला एकदा केव्हा पोहोचवतो आणि ते तुमचं काम नडलेलं आहे ते मार्गी लागेल, असं जर काही असतं तर कदाचित तिथून फोन केला असता त्याने. इतकं काही झालेलं नाही एवढं नक्की आहे. 4 दिवस झाले त्यांना आता गावाला येऊन. आपल्यालाच 5व्या दिवशी जास्त असत आहे की असं करू सरळ जाऊनच येऊ, म्हणून आपले 2 तास त्यांच्याकडे घालवण्यासाठी मी जर जाणार असेल तर यावेळेला माझ्या दृष्टीनं नामापेक्षा त्याची गरज जास्त आहे का मला याचा विचार करायला हरकत नाही. जर गरज जास्त वाटत असेल तर वृत्ती गुंतवण्याची जागा समजावी. आता गरज आहे तर गरज असेच करायला हरकत नाही. कदाचित अशी माहिती आहे की ज्याच्यावर माझं उद्या सकाळी मला काहीतरी अर्ज करायचा आहे किंवा माझं काहीतरी महत्वाचं काम आहे ते अवलंबून आहे, असं जर असेल तर मग ती मला कदाचित रात्री 12ला जाऊन सुद्धा त्यांना हे करून सांगून परवानगी घेऊन वेळ घेऊन ती गोष्ट करावी लागेल. पण इथे तशी परिस्थिती आहे का? तसं काय, ते उद्या नाही परवाने नाही विचारलं तरी चालण्यासारखं आहे. तेही काय फार मोठे वाट बघत बसले आणि आठवण काढत आहेत अगदी आणि केव्हा आपण जातोय असं त्यांना पण काय झालेलं नाही. आले तर आता ठीक आहे, आले बसू आता काय, असं जर त्यांची अवस्था आहे हे आपल्याला कळायचं तर कशासाठी घालावा वेळ, तो वेळ नामाला दिला असता 2 पावलं पुढे गेला असतो. तर असे आपले दिवसभराचे ज्यांचे असे दिनक्रम आहेत. आणि मगाशी मी एक बाजू सांगितली, आता दुसरी बाजू पण सांगतो की मी असं म्हटलं की विद्यार्थी म्हटल्यावर त्याचं कर्तव्य पहिलं ते आहे, मग त्याला हे लागू आहे असं एका बाजूने म्हटलं. पण मी म्हणतो आधी विद्यार्थी आपलं कर्तव्य करतो का, तर मग हे पण लागू आहे का. विद्यार्थी आपलं कर्तव्य करतोय, अभ्यास करतोय समजा, तर तो केल्यानंतर त्याच्याकडे वेळ राहत नाहीये असं जर असेल ना तर त्यांनी नाम नाही घेतलं तरी परमेश्वर त्याचं कल्याण करेल, असं अगदी बिनधास्त समजायला हरकत नाही. पण तो बिचारा त्याच्या नामाला वेळ, ह्या अभ्यासाला मिळालेल्या वेळापैकी 1/4 वेळच अभ्यास करतोय, उरलेला 3/4 वेळ तोही जर हेच बघणार असेल मग त्यांनी नामाला बसणे त्याचं कर्तव्य, वृत्ती गुंजण्याचं साधन आहे ओळखावं, लक्षण आहे ओळखावं आणि नाम घ्यावं. 15 मिनिटं कदाचित नाम घेतल्याने एकाग्रता होऊन अभ्यास अधिक चांगला होईल. जे काय आयुष्य घालवतं त्याच्यापेक्षा नक्की चांगलं घालवेल. विद्यार्थी जीवन सुद्धा, बेकाराचं जीवन सुद्धा, मगाशी जी उदाहरण सांगितली ती अविवाहिताचं जीवन सुद्धा कदाचित नाम घेतल्याने अधिक कल्याण होईल या तिन्ही गोष्टीत. कारण आता त्याच्याकडे वेळ आहे, म्हणून म्हटलं हे सगळं पुन्हा वेळावर आणि गुंतण्यावर अवलंबून आहे. तर आपल्याला तसा वेळ आहे का. नसलेली कामं ओढून घेतात. मी तुमच्याबरोबर मदतीला येतो बाहेर खरेदीला, आपण जाऊ,
त्यांनी बोलावलंच नाहीये, विचारलं पण नाहीये, पण माझ्या माहितीचं क्षेत्र आहे असं मला वाटतं. म्हणजे हे कंसात आहे परत. तर त्यामुळे मी तुम्हाला गाईड करतो. गाईड करून म्हणून हे तिकडे जातात, आपला स्वतःचा दिवस नामाचा गेला. तर अशा वेळेला गरज आहे का? अशा प्रत्येक गोष्टीत सांगितलेल्या, घर, नोकरी, बांधकाम, अमक तमक, किती गोष्टीत किती सल्ले किती लोकांना देणारे आपण होऊन आणि नामाचे वेळ सोडून असा जर लोकांचा विचार आपल्या आपल्या पुरता ज्यांनी त्यांनी केला तर माझा नामाचा वेळ आजवर का गेला, माझ्या मनाची एकाग्रता का होत नाही, अनेक विचार नामाला बसल्यावर मनात का येतात, जास्त नाम का होत नाही, वृत्तीत बदल का होत नाही, महाराज जवळ का येत नाही, मला चित्ताला शांतता का नाही, मला स्वास्थ्य का नाही, या सगळ्याची उत्तर या प्रश्नात मिळतील की वृत्ती नामा व्यतिरिक्त कुठेतरी गुंतते आणि आम्ही त्याबद्दल बेसावत असतो. सावध राहू याच्यासाठी समोर वाक्य ठेवलंय. आपण त्याचा विचार करता येईल, जेवढा आवश्यक वाटेल तेवढा करावा आणि नामावरची निष्ठा राखावी एवढी आपल्याला विनंती करेन. काय होतं की नामापेक्षा, हा शब्द लक्षात ठेवा, नामापेक्षा, नामाला महत्व आहेच आहे पण त्याच्यापेक्षा कशाला तरी महत्व येतं प्रत्येक गोष्टीमध्ये. जसं मागे एकदा आपल्याला म्हटलं होतं, गोंधळाला गेलो, महाराजांना सांगितलं, महाराज माझं तेवढं नोकरीचं काम करा, काय असेल ते आपलं जे कुठलं काम असेल, कारण बरीच कामं आपली चांगले डॉक्टर मिळू देत, म्हणजे शेवटी सुद्धा अगदी बाबा निदान महाराज आलोय जातोय ऑपरेशन सक्सेसफुल होते, म्हणजे तिथपर्यंत आहेत ना शेवटी. तर त्यामुळे आहे ते खूप आहे. म्हणजे आता नामापेक्षा माझं ऑपरेशन ते यशस्वी होणार त्याला महत्व कमी की जास्ती हे आपण सांग, म्हणून पेक्षा शब्द वापरणार. अंडरलाईन तेवढ्यासाठी करतोय, अधोरेखित तेवढ्यासाठी आहे की त्यापेक्षा ते जास्त आहे काय, आणि ह्याची कल्पना नसते. म्हणजे रमण महर्षी म्हणायचे की तो नमस्कार करतो, तो म्हणले खरं सांगायचं तर नमस्कार समजून कोणी करीत नाही. म्हणजे साष्टांग नमस्कार आहे ना, 8 अंग टेकून केला, शरीराचे 8 अंग जेव्हा मनुष्य जमिनीवर टेकतो तेव्हा आपण साष्टांग नमस्कार म्हणतो. आपण उरकून घेतो नमस्कार, ती गोष्ट सोडून द्या. पण ज्यांनी खरंच मनापासून साष्टांग नमस्कार घातला अशी कल्पना करतो, साष्टांग नमस्कार घालण्याचे 8 अंग टेकले गेले. त्याचा अर्थ काय झाला की रमण म्हणायचे की त्यांनी त्याचे शरीर जमिनीला टेकवलेलं आहे, म्हणजे जमिनीत हे शरीर जाणार, हे अर्पण केलेलं आहे याची जाणीव त्या क्षणी त्याला झालेली आहे असं मी समजतो. आता यातलं काहीतरी वर उठणार आहे ते चैतन्य आहे याची त्याला जाणीव पुढे राहावी नमस्कारून उठल्यावर. एवढा नमस्काराचा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे. ते म्हणले आत्मविलय म्हणजे नमस्कार. आता आत्मविलय म्हणजे कुणी साष्टांग नमस्कार करताना आत्मविलय पुन्हा म्हणजे उठणारच आहे की, उठणार नाही असं नाही हो, तशी काही काळजी करू नका. पण शेवटी मनाने विचार केला तर मनाने माझ्या दृष्टीने मी हे अर्पण केलं ना, मग आता मी जो वर उठणार आहे त्याच्यातलं नक्की काय मला वर उठवतं त्याच्याकडे माझं आता अनुसंधान राहील, या शरीराकडे राहणार नाही, कारण ते 8 अंगाने आता आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर कशापेक्षा काय मोठं, तर नमस्कार त्याचा संपला की तो त्याची कामांची लिस्ट सांगतो परमेश्वराला. ते म्हणले लोक माझ्याकडे कामांची यादी सांगतात, पुढे नमस्कार करतात पण पुढची कामांची यादी सांगतात की हे राहिले ते राहिले, मागे मी आलो तो तुमच्या लक्षात आहे ना वगैरे, ते अजून झालेलं नाहीये वगैरे काय असेल. आता मला सांगा त्याच्यापेक्षा ते मोठं काय, याच्यापेक्षा हे मोठं. आता मला सांगा हे रमण मोठे का त्यांना नमस्कार करून मागे तरी गोष्ट मोठी, तर माझ्या दृष्टीने तरी त्याला ती गोष्ट मोठी आहे, नाही तर नमस्कार केलेलाच आहे, ते करायचे ते करतीलच काही. पण तसं नाही होत. असं वाटतं की एकदा आठवण करून द्यावी, बरेच दिवस झाले काम अडकलेले पेंडिंग आहे, निकाल काय अजून आपल्या बाजून लागत नाही वगैरे वगैरे जे काय असेल ते. तर असं होऊ नये म्हणून कशापेक्षा काय याचा आपण विचार करावा आणि मग नामाकडे आपण तसं पाहतो का, तर मग नाम आपलं काम गेल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की. तर या दृष्टीनं नामापेक्षा काही मोठं हवंसं, म्हणजे एका बाजूने मूल्य म्हणून, व्हॅल्युएशन म्हणून, दुसऱ्या बाजूने डिझायर किंवा इच्छा म्हणून, आणि तिसऱ्या बाजूने प्रत्यक्ष कृती म्हणून करावं असं वाटलं तर ते वृत्ती गुंतण्याचं लक्षण आहे असं समजून सावध राहावं. करू नये म्हणलेलं नाही, सावध राहावं, ओळखायला यावं निदान की नामाची वेळ बाजूला ठेवून मी बाहेर निघालेलो आहे, तर मला नामापेक्षा बाहेरचं काम मोठं झालंय याच्याबद्दल मी सावध राहावं. म्हणून मगाशी म्हटलं तर कदाचित चप्पल काढून परत येण्याची शक्यता आहे. नाही आज गेलो तरी चालेल, उद्या तिथं भेटणारच आहेत मीटिंग मध्ये, त्यावेळेला बोलू. उद्या संध्याकाळी समजा काही मीटिंग आहे तर त्यावेळेला ते भेटणारच आहे. आज वेगळं जाऊन भेटायची काही गरज आहे अशातला भाग नाही. 2 तास तासभर जाऊन काही मला जाणार होता तो वाचला, तो जपाला देईन असं जर लक्षात आलं. सावध राहावं एवढ्यासाठी की सावध राहिले, जर माझी कृती बरोबर असेल तर करेन, पण नसेल आणि गुंतलेली आहे हे लक्षात आलं तर पर्याय शोधेन. नामापेक्षा महत्वाचं ते नाही, नामापेक्षा जास्त नाहीये, कमी आहे, मग आता त्याची गरज नसेल तर थांबेन, तर ते मला थांबता यावं याची सावधानता मिळावी. म्हणून याचा काही वचनाचा आपल्याला उपयोग झाला.
तो आपण करून घ्यावा अशी आपल्याला प्रार्थना. आणि 128 पद 16. बद्दल आता आपण बोललो, पण खरं सांगू का, हे सगळे फक्त विभाग करण्यासाठी सांगितले. नाम लहान बाळापासून ते त्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांनाच उपयुक्त. त्याची अशी वेळ, त्याची अशी उपयुक्तता, अशी विभागणी करताच येत नाही. अभ्यास करताना नाम घेतलं तरी जसं उपयोगी पडेल तेच त्याला नाम त्याच्या कुठल्याही प्रसंगामध्ये उपयोग. कर्तव्य काही असो, नोकरी करताना नाम घेऊन असं पण नाही. कुठल्याच ठिकाणी अनुपयुक्त अशी जागाच नाही त्याची. त्यामुळं ते त्याच्यावर सोपवणं आणि निष्ठेने राहणे अधिक चांगलं. नवावे ते नव तुझ्या नामे, तुझ्या नामे, तुझ्या नामे भावे तरी काम हो, तुझ्या नामे भावे तरी काम हो, तुझ्या नामे नवावे ते नव, तुझ्या नामे नवावे ते नव, तुझ्या नामे, तुझ्या नामे, तुझ्या नामे वावे तरी काम हो, तुझ्या नामे वावे तरी काम हो, तुझ्या नामे वावे तरी काम. वावा तरी प्रपंच हो, तुझ्या नामे वावा तरी प्रपंच हो, तुझ्या नामे नवा तो न हो, तुझ्या नामे नवा तो न हो, तुझ्या नामे, तुझ्या नामे, तुझ्या नामे वावे तरी काम हो, तुझ्या नामे वावे तरी काम हो, तुझ्या नामे वावे तरी काम. तीर्थव्रत नेम हो, तुझ्या नामे तीर्थव्रत नेम हो, तुझ्या नामे नवावे ते न हो, तुझ्या नामे नवावे ते न हो, तुझ्या नामे, तुझ्या नामे, तुझ्या नामे वावे तरी काम हो, तुझ्या नामे वावे तरी काम हो, तुझ्या नामे वावे तरी काम. वावे तरी हित हो, तुझ्या नामे वावे तरी हित हो, तुझ्या नामे वावे ते न हो, तुझ्या नामे नवावे ते न हो, तुझ्या नामे, तुझ्या नामे, तुझ्या नामे वावे तरी काम हो, तुझ्या नामे वावे तरी काम हो, तुझ्या नामे वावे तरी काम. घेता नाम वाटे घडे ते सुखाचे, घेता नाम वाटे घडे ते
नाम सत्यनाचे प्रारब्धई, नाम सत्यनाचे प्रारब्धई, प्रारब्धई, प्रारब्धई. वारे हरि काम हो तुझ्या नामे, वारे हरि काम हो तुझ्या नामे, वारे हरि काम. प्रयत्नांचे आदी अंती तुझे नाम घेऊ, प्रयत्नांचे आदी अंती तुझे नाम घेऊ. दिन म्हणे जाऊ संत मार्गे, दिन म्हणे जाऊ संत मार्गे, संत मार्गे, संत मार्गे. वारे हरि काम हो तुझ्या नामे, वारे हरि काम हो तुझ्या नामे. नवा विते न हो तुझ्या नामे, नवा विते न हो तुझ्या नामे, तुझ्या नामे, तुझ्या नामे. वारे हरि काम हो तुझ्या नामे, वारे हरि काम, वारे हरि काम, वारे हरि काम हो तुझ्या नामे. 238 पद. हे चित्रपादान तुमचे मन, हे चित्रपादान तुमचे मन. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. हेच कृपादान तुमचे मन, हेच कृपादान तुमचे मन. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. आठवण द्यावी द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किव माझी सांगा का कुळती, किव माझी सांगा का कुळती. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. अनाथ पराधीपती आगळा, अनाथ पराधीपती आगळा. परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. मग मज हरी